हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 21 सप्टेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याचबरोबर 22 सप्टेंबरच्या चालू घडामोडीही पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर प्रथम पाहूयात 21 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर आशियातील पहिल्या रेल्वे चालक सुरेखा यादोजा नुकतेच सेवेतून निवृत्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16व्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोलकाता येथे केले. पुढे पाहूया. डॉक्टर हेमा साने यांचे नुकतेच निधन झाले. ते वनस्पतीशास्त्रज्ञ होत्या. पुढे पाहूया. नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल सविता भंडारी बनल्या. पुढे पाहूया. भारतरत्न भूपेन हजारिका या पुस्तकाचे लेखक अनुराधा शर्मा आहे. अलीकडेच भारत व मॉरिशस देशाने दिएगो गार्सिया जवळ उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापित केले आहे. पुढे पाहूया. नुकतेच निधन झालेल्या शारदा हॉफमन शास्त्रीय नृत्य क्षेत्राशी संबंधित होत्या. पुढे पाहूया. तिसरे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2026चे आयोजन भारत देश करणार आहे. पुढे पाहूया. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 20 ते 25 वयोगटातील बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक 1000 रुपये भत्ता जाहीर केला आहे. ईशान्येकडील भागातील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी NE स्पार्क्स कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. राष्ट्रीय औषधोपचार सप्ताह 17 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान साजरा केला जातो आहे. पुढे पाहूया. ऑस्कर 2026 स्पर्धेसाठी भारताकडून नीरज घैवानचा होमग्राऊंड चित्रपट. तर चित्रपटाचे नाव आहे होमग्राऊंड. 98व्या ऑस्कर पुरस्कारासाठी दिग्दर्शक आहे नीरज घैवान. ही कथा काश्मीरी पत्रकार बशारत पियर यांच्या टेकिंग अमृत होम या निबंधावर आधारित आहे. 2020 मध्ये निबंध न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झाला होता. पुढे पाहूया. 22 सप्टेंबर 2025च्या काही चालू घडामोडी. तर अमेरिकेने चाबाहार बंदरावरील मंजुरी सूट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत इराण व्यापारी संबंधावर मोठा परिणाम होऊ शकतो. ठिकाण आहे इराणच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर ओमानच्या आखातात. इराणचे एकमेव समुद्री खोल पाणी बंदर आहे. गुजरातचे कांडला बंदरापासून 1000 किलोमीटरवर पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान व मध्य आशियापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग. पुढे पाहूया. पाकिस्तान व सौदी अरेबिया यांच्यातील ऐतिहासिक संरक्षण करार झालेला आहे 17 सप्टेंबर 2025 रोजी. कराराचे नाव स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ व सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात हा करार झालेला आहे. दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेले आक्रमण दोन्ही देशाच्या विरुद्धचे आक्रमण मानले जाईल. हा करार नाटो कराराच्या कलम 5 सारखा आहे, जो एकमेकांचे संरक्षण तो कलम आहे एकमेकांचे संरक्षण. पुढे पाहूया. धोरडो गावाला भारताचे नवीन सौर गाव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्पित केले 20 सप्टेंबर 2025 रोजी. तर 20 सप्टेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतर्गत या गावातील सर्व म्हणजे 81 घरांमध्ये सौर पॅनेल बसवले. 177 किलोवॅट. तर गावात विद्युत जोडणीचे 100% सौरीकरण करण्यात आले आहे. तर धोरडो गावाला ऑक्टोबर 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेचे बेस्ट टुरिझम विलेजचा पुरस्कार दिला होता. धोरडो आता गुजरातचे चौथे पूर्ण सौर गाव बनले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.